महाविकास आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे। आता त्या संदर्भात कोणती बैठक चर्चा होणार नाही। याचा अर्थ ही चर्चा जागा वाटपासंदर्भातले काही निर्णय झाले नाही। वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही विषयांवर चर्चा सुरू आहे। वंचित बहुजन आघाडी ही 100% भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी जी जोरदार मोहीम उघडलेली आहे, हुकुमशाही विरोधात, संविधानाच्या रक्षणासाठी, एकंदरीत हा सगळा त्यांची भूमिका पाहता ते 100% महाविकास आघाडीबरोबरच आहे। त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल आणि त्यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट केलेलंच आहे। त्यांनी ज्या जागा मागितल्या त्या संदर्भात आता आम्ही सगळे बसून, म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सगळे बसून आम्ही निर्णय घेऊ, पण ते आमच्याबरोबरच आहे। ही जागा शिवसेनेची आहे। ही जागा सातत्यानं शिवसेना जिंकत आलेली आहे शिर्डी, आणि शिवसेनेचं उमेदवारांना व आमच्या पक्षाने ते प्रचाराला सुरुवात केलेली। आता चर्चेमध्ये प्रत्येक पक्ष जागा मागत असतो, कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पुढे जायला पाहिजे सगळ्यांना घेऊन। पण शिर्डी ही जागा शिवसेनेची परंपरेनं आम्ही लढत आलेलो आहोत। आता फडणवीस जे बोलतायत ना, तोच विश्वासघात आहे। त्यांचे जे वक्तव्य आहे त्यालाच विश्वासघात म्हणतात। 2014 साली कोणी युती तोडली, त्यानंतर मातोश्री बंगल्यावरती निमंत्रणाचं ताट घेऊन कोण आलं? अमित शहा। पुन्हा आपण एकत्र काम करूया, एकत्र सरकार स्थापन करू, मुख्यमंत्री पद आपण 2.5 वर्ष वाटून घेऊ, हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर स्वतः अमित शहाच आले होते ना। त्यांनी त्यांच्या मनाला विचारून पाहावं की आपण त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतरच्या स्वतः देवेंद्रजीच बोललेले आहेत ना, ज्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे। हे सगळे मनोरुग्ण आहेत। हे जे बोलतायत ना सगळे भन्नाट, बेफाट, त्यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवू नये। मोदींपासून फडणवीसांपर्यंत एक जात सगळे खोटारडे आणि खोटं बोलणार। काल निधीवरून एका शिंदे गटाच्या मंत्र्यानं मार खाल्ला विधिमंडळात, आपल्याला माहिती असेल। सुदैव आहे की इकडल्या पालकमंत्र्यांवरती ती वेळ आली। प्रश्न काय आहे? सरकार हे राज्याचं आहे, ते एका पक्षाचं नाही आहे। नरेंद्र मोदींनी 2 कोटी लोकांना वर्षाला रोजगार द्यायचं आश्वासन दिलं होतं। 10 वर्ष झाले तरी त्यांनी 2000 लोकांना रोजगार दिला। या देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। सरकार कोणतेही असलं आणि त्यांनी बेरोजगारी संदर्भात काही भूमिका घेतली असेल रोजगार देण्यासंदर्भात, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। राजकीय लढाया त्या बाजूला आहेत, एका बाजूला आहेत, पण जर खऱ्या आश्वासनांची पूर्तता कोणी करत असेल की रोजगार खरोखर देत असेल, आणि आपण बारामतीमध्ये घेत आहे रोजगार मेळावा, ज्या बारामतीमध्ये शरद पवारांनी MIDC आणली, असंख्य लोकांना रोजगार दिला, MIDCच्या माध्यमातून, उद्योग आणण्याच्या माध्यमातून, तुम्ही तिथे राजकीय कारणासाठी रोजगार मेळावा घेताय ना। मग ठीक आहे, पवार साहेबांचा इलाका आहे, ते धमाका करणारच ना। फडणवीसांवरती का तुम्ही एवढं गांभीर्याने घ्या? सोडून द्यायचं, ऐकायचं, हवा येऊ द्या। म्हणजे काँग्रेस तयारी करते। राहुल गांधी हे इंडिया आघाडीचे नेते आहेत, काँग्रेसचे तर नेते आहेतच। नक्कीच आम्ही त्यांच्या यात्रेचं स्वागत करू, कारण त्यांनी ज्या कारणासाठी देशामध्ये ही भारत जोडो न्याय यात्रा सुरू केलेली आहे, तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि राहुल गांधींची यात्रा ज्या ज्या भागातून जाते राज्यातून, तिकडे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, लक्षात घ्या। आता ती या भागामध्ये येते आहे, मुंबईपर्यंत पोहोचणार आहे, आम्ही सगळे त्यांचं स्वागत करू।